शत्रू करतोय तेजूला मारझोड, तुळजाने घातली सूर्याला शपथ। लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे। एकीकडे सूर्याचा बर्थडे सेलिब्रेट होतो, पण त्याच दिवशी सूर्यावर मोठं संकट येतं आणि त्यानंतर आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे शत्रू आहे जो तेजूला जाच करताना दिसतोय। तिच्या हातात तो बेल्ट ठेवतो आणि तिला डोळे बंद करायला सांगतो आणि तिला म्हणतो की ओळख तुझ्या हातात काय ठेवलंय। तेजू बरोबर ओळखते, ती म्हणते की बेल्ट आहे हा, आणि त्यानंतर शत्रू अचानक तिच्या कानफटात मारतो। तेजू अक्षरशः खाली पडते आणि ती रडायला लागते। यानंतर बघायला मिळतंय की शत्रूचा हा अवतार बघून त्याच्या आई खूप टेन्शन मध्ये आहेत आणि त्या ठरवतात की काही झालं तरी तेजूला शत्रूपासून दूर करायचं, म्हणून त्या मुलीला या संकटात नाही राहू द्यायचं आणि त्यांनी तसा प्लॅन सुद्धा केलेला आहे। त्या म्हणतात की आपण केलेल्या प्लॅन नुसार आपल्याला वागावंच लागणार म्हणून। पुढे बघायला मिळतंय की इकडे सूर्य आहे तो झाडाशी गप्पा मारतोय। तो म्हणतो की प्रत्येक आई ती आपल्या मुलाचं रक्षण करते, त्याचं औक्षण करते त्याच्या बर्थडेच्या दिवशी, पण तू माझ्यासोबत काय केलंस, माझ्यावर एवढं मोठं संकट आणलंस। आणि तेवढ्यात मागून तुळजा येते। तुळजा सूर्याला असं बघून त्याला प्रश्न विचारते, चकित होऊन म्हणते की तू कोणाशी बोलतोयस, तू झाडाशी का गप्पा मारतोयस, नेमकं काय चाललंय तुझं, मला सांग ना। सूर्य विषय टाळण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर तुळजा त्याला म्हणते की तुला मला सांगायचं नाहीये का, पण मला मात्र जाणून घ्यायचं आहे की नेमकं हे सगळं काय होतं। तुला माझी शपथ आहे, तुला सांगावंच लागेल। आता तुळजाने त्याला स्वतःची शपथ दिलेली आहे, त्यामुळे सूर्य आता सांगणार की नाही सगळं सत्य तुळजाला हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेत कळेल। सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय। आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की तेजूला या संकटातून तिच्या आया कसे बाहेर काढणार। तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी कमेंट करून नक्की सांगा। अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।